नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. हे बघा, हे आहे अळीव. आता अळीवला तुम्ही ओळखतच असाल. खास करून बघा, जे बाळातीन बाई आहे तिला हे अळीवाचे पदार्थ दिले जातात. जसं की अळीवापासून बनवलेले लाडू किंवा अळीवापासून खीर, असे अनेक पदार्थ अळीवापासून बनतात आणि ते बाळातींना देतात. कारण बघा, ह्याने जे ताकद गेलेली असते बाळातपणामध्ये, ते ताकद पुन्हा येते आणि जे रक्त कमी झालेलं असतं रक्तसुद्धा भरून निघतं. दुसरं म्हणजे हाडे मजबूत होतात. ह्याचे अनेक फायदे आहेत. अगदी बाळातीन बाईसाठीच नाही तर लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वांसाठी हे आरोग्यदायी आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये अळीवापासून 2 पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे. सगळ्यात आधी बघा, हे एका माणसाला 1 चमचा पुरेसं आहे. त्याप्रमाणे तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही अळीव घेऊ शकता. म्हणजे किती माणसाला बनवायचं आहे हे तुम्हाला अंदाज आलंच असेल. अळीवाचं सेवन हे जास्त प्रमाणात केलं जात नाही, त्यामुळे एका माणसाला 1च चमचा हे पुरेसं आहे. तर बघा, एका माणसासाठीच मी इथं 1च चमचा घेतलेले आहे. आता पहिला पदार्थ जो दाखवणार आहे ते म्हणजे खीर. आता ही बाळातपणासाठी खूपच फायदेशीर आहे. इव्हन तुमच्या घरी लहान मुलं असतील, सगळ्यांसाठी चांगलं आहे बघा. तर तुम्ही सर्वांना करू शकता. तर 1 चमचा अळीव आणि इथं 1 चमचा अळीवसाठी 1 वाटी दूध घेतलेलं आहे. आता हे छोट्याशा पातेल्यामध्ये काढून घेऊयात आणि एक साईडला गरम करण्यास ठेवूया. आणि दुसऱ्या बाजूला छोट्याशा कढईमध्ये हे 1 चमचा अळीव व्यवस्थित भाजून घेऊया. भाजताना थोडेसे साजूक तूप घालूया आणि भाजून घेऊया. आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे बघा, काही जणाला दुधातली खीर अळीवाची आवडत नाही. त्यांनी काय करायचं आहे बघा, 1 वाटी आपण दूध घेतलं होतं त्याऐवजी 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. आणि पाण्यातली सुद्धा अळीव एकदम छान असं लाईट छान लागते. तर आता बघू शकता, अळीव छानपैकी भाजलेलं आहे. भाजायला काहीच वेळ लागत नाही. 60 सेकंदच्या म्हणजे 1 मिनिटाच्या आतच इथं भाजलं जातं. आणि त्यानंतर हे जे गरम केलेलं दूध आहे ते आपण इथं ओतून घेतलेलं आहे ह्यामध्ये आणि व्यवस्थित आता एकजीव करून घेऊया. आता दुधामध्ये हे अळीव फुगतं. दूध असो पाणी असो, हे अळीवचा जो आकार आहे तो डबल होतो. जसं की आपला साबुदाणा असतो त्याप्रमाणे हे भिजतं आणि फुगतं. आता हे बारीक गॅसवरती अगदी 2-3 मिनटापुरतं शिजवून घेऊया. लगेचच शिजतं, काही वेळ लागत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आपण असेच काही महत्त्वाचे अनेक घटक घालणार आहोत यामध्ये. तर जरा घट वाटत असेल तर आणखीन थोडे दुधाचा वापर करायचा आहे. हे थोडंसं लिक्विडच ठेवायचं आहे, जास्त घटही ठेवायचं नाही. तर मस्त इथं अळीव जे आहे ते शिजून झालेलं आहे. गॅस बंद केलेला आहे. आता इथं जायफळाचा वापर करूया. जायफळ अख्खंच घ्यायचं आहे, थोडंसं किसून घालायचं आहे. त्याची पूड वापरायची नाही. जायफळाची जे तयार पूड असते ते मिळते बाजारातली, ते वापरायचं नाही कुठल्याही पदार्थामध्ये. कारण त्यातलं जे सत्व, अर्क आणि वास निघून गेलेला असतो, त्यामुळं त्याचा काहीच फायदा होणार नाही. आता बघा, हे थोडंसं असं हलवून घ्यायचं आहे. म्हणजे हे खीर थोडीशी असं वाफ जाऊ द्यायचं आहे पूर्णपणे. आणि त्यानंतर इथं 2 चमचे गूळ घालायचं आहे. कारण गरम गरम असताना जर गूळ घातलं तर हे फाटण्याची शक्यता असते. आता व्यवस्थितपणे इथं एकजीव करून घेऊया. आता ह्या खीरमध्ये कुठलेही ड्रायफ्रूट्स खरं तर घालत नाहीत आणि ते खरं तर छान लागत पण नाही येतं. त्यामुळे हे साधं सिंपल असंच ठेवायचं आहे. हवं असेल तर थोडीशी विलायची पूड तुम्ही घालू शकता, त्यापेक्षा जास्त काहीच घालायचं नाही आहे. तर परफेक्ट ही आपली खीर तयार झालेली आहे. जर बाळातीन बाई तुमच्या घरी असेल तर तिला हे 2 टाईम नक्की द्या. 2 टाईम जर देत असाल तर पाऊणच चमचा घ्यायचा आहे, पूर्ण 1 चमचा भरून अळीव घ्यायचं नाही. ही झाली पहिली रेसिपी. आता लगेचच दुसरीसुद्धा रेसिपी आपण पाहू. तर सर्वप्रथम आपण कढईमध्ये थोडंसं तूप, जे साजूक तूप आहे ते गरम करून घेऊया. साधारणपणे 1 छोटासा चमचा. आणि त्यानंतर बघा, हे अळीव अर्धी वाटी घेतलेले आहे. अर्धी वाटीपेक्षा जरा कमी एवढे अळीव घेतलेले आहे. सर्वप्रथम अळीव हे तुपामध्ये भाजून घेऊया व्यवस्थितपणे. आता हा जो पदार्थ आहे तो फारच पौष्टिक असेल बघा. जर तुमच्या अंगातली ताकद गेली, विकनेस आलं आहे असं जर वाटत असेल, चक्कर येत असेल, कमजोर झालं आहे असं वाटत असेल, अंगातले हाडे हे कमकुवत होत आहे, नाजूक होत आहे असं जर वाटत असेल, आणि महत्त्वाचं म्हणजे अंगातलं रक्त जर कमी झालेलं आहे, कंबरदुखी, पाठदुखी असे अनेक प्रॉब्लेम जर तुमच्या संग होत असेल तर नक्की हे रेसिपी तुम्ही बनवून
रोज एक किंवा एक चमचा हे खायचंच आहे, जेणेकरून सगळी काही ताकद पुन्हा तुमच्या अंगामध्ये येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचे कुठलेही कंबरदुखी किंवा सांधेदुखी पाठदुखीपासून तुम्हाला सुटका मिळणार आहे. कारण एवढे तर हे रामबाण असा आपण एक पदार्थ बनवत आहोत. तर बघा इथं काही ड्रायफ्रूटचे मोठे मोठे असे तुकडे मी करून घेतलेले आहे. आता ते ड्राय रोस्ट केलेलं आहे. काजू आणि बदाम घेतलेला आहे. तुमच्या आरोग्यासाठी तुम्ही अनेक ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स वापरू शकता, जे तुम्हाला हवे ते. तर बघू शकता ह्या ठिकाणी 1.5 वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. आता हा थोडासा असा भाजून घेऊया. जास्त भाजायची गरज नाही, बस थोडंसं कच्चटपण जाईपर्यंतच भाजायचं आहे. कलर वगैरे चेंज होऊ द्यायचं नाही. परफेक्ट. आता एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता थंडीच्या दिवसामध्ये असं आरोग्यदायी हेल्दी पदार्थ खाण्यास काहीच हरकत नाही, कारण हेच जो मोसम आहे तब्येत बनवण्याचा. तर बघा आता मिक्सरच्या भांड्याला इथं आपण अळीव घेतलेला आहे, म्हणजे खोबरं आहे ते सुद्धा किसलेलं खोबरं घेऊया. तर हा फार हेल्दी पदार्थ आहे. नक्की जरूर तुम्ही तुमच्या मुलांना द्या. जर आजी घरामध्ये असेल आजीला द्या, किंवा बाळातीन बाई आहे तिला तर जरूर द्या. तर बघा इथं एक छोटी वाटी मी गूळ घेतलेली आहे. आता गुळाचं प्रमाण हे जास्त झालं तरी काहीच हरकत नाही, कारण गूळसुद्धा अंगामध्ये रक्त वाढवतो आणि गूळसुद्धा आरोग्यदायी आहे. त्यामुळं आणि हे जे गुळाचं प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट गोडीला आहे. हवा असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता. थंडी आली की काही जणांचा खूपच बावा असतो की थंडीमध्ये कुठले पदार्थ खावेत. अगदी महागड्या वस्तू घ्यायची काहीच गरज नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टीकडे जर लक्ष दिलात तर आरोग्यदायी पदार्थ सहज तयार होतात. तर बघा इथं जायफळीचा वापर करायचा आहे. आता ही जे जायफळ आहे ते अख्खीच घ्यायचं आहे, जसं मी मागा म्हणाले त्याप्रमाणे. कारण बघा विकतची जायफळाची पूड ते अजिबात वापरायचं नाही. तर बघू शकता इथं असं किसणीवरती किसून घेऊया छोट्याशा होलवरती. परफेक्ट. अगदी पाव इंचच घ्यायचं आहे जायफळ. त्यानंतर जे रोस्ट केलेले ड्रायफ्रूट्स होते ते घालून घेऊया. आता हे एकजीव करून घेऊया. आता तूप मात्र ह्यामध्ये आपण आळीव भाजताना घातलं होतं, तर इथं सहज लाडू वळता येतं. पण आणखीन आरोग्यदायी जर बनवायचं असेल तर आणखीन थोडंसं तूप आपण घालूया. साधारणपणे अर्धा चमचा मी तूप घेतलेले आहे, कारण लहान मुलं जर हे पदार्थ लहान मुलांना जर देत असाल तर तुपाचा वापर जरूर करा. परफेक्ट. आता बघू शकता तुम्ही हे असंच 2-2 चमचे जरी खाल्लं तरी चालतं, किंवा एक छोटे छोटे असे लाडू बनवायचे आहेत. हे असंच जे काही मिश्रण आहे ते एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे आणि एका माणसाने 2 चमचे घ्यायचं आहे, त्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही. आणि हे छोटासा असं लाडू बनवायचा आहे, जास्त मोठ्या आकाराचं अजिबात बनवायचं नाही. कारण जसं मग म्हणाले त्याप्रमाणे की अळीवाचे पदार्थ हे जास्त खाल्ले जात नाहीत. त्यामुळं अळीव हे उष्णता असते, आरोग्यदायी पण भरपूर असते आणि त्याचबरोबर उष्णता असते, त्यामुळं हे थोड्या प्रमाणात खाल्लं जातं. तर बघा मी टेस्ट केलेली आहे, फार चविष्ट लागतं आहे, मस्त लागतं आहे. खमंगपणा घरामध्ये ह्याचं जे सुगंध आहे ते दरवळत असे आहे. तर बघू शकता याप्रमाणे छोटे छोटे असं लाडू बनवलेले आहे. नक्की हे रेसिपी तुम्ही ट्राय करा. रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.